जगावर सर्वात मोठं आयटी संकट, मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडाचा जगभराला फटका। विमान सेवेच्या पाठोपाठ बँक आणि मीडिया हाऊसलाही बसला मोठा फटका। मायक्रोसॉफ्टच्या बिघाडाचा भारतीय शेअर बाजारावर देखील परिणाम। नुवामा 5 पैसा, IIFL आणि काही सर्व्हरवर परिणाम। साताऱ्यात लंडनमधून आलेल्या वाघनखांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण। उद्यापासून वाघनखं सर्वसामान्यांना पाहता येणार। गड किल्ल्यांवर दारू पिणाऱ्यांवर कारवाई होणार, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा। वादग्रस्त पूजा खेडकरला UPSCचा दणका। पूजा खेडकरची अधिकारी पदाची निवड UPSCनं केली रद्द। लाडकी बहिणी लाडका भाऊ योजनेपेक्षा रोजगार द्या, सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका। सोलापुरातील सांगोला शहरात कडकडीत बंद। सुनील कांबळेंच्या हत्येच्या निषेधार्थ सांगोल्यामध्ये कडकडीत बंद। विशाळगड हिंसाचाराच्या प्रकरणी इम्तियाज जलील आक्रमक। संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील करणार आंदोलन। विशाळगड हिंसक आंदोलनाच्या निषेधार्थ धरणे आंदोलन। मुस्लिम समाजाच्या वतीनं परभणीच्या जिंतूरमध्ये 1 दिवसीय धरणे आंदोलन। विशाळगड घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये मुस्लिम समाजाचं आंदोलन। जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा निषेध। मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचे मानकरी ठरलेल्या दाम्पत्याचं जल्लोषात स्वागत। गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात दाम्पत्याची काढली मिरवणूक आणि केले स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट। पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पालघरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। जिल्ह्यात हवामान विभागाच्या वतीनं ऑरेंज अलर्ट जारी। अंबरनाथमध्ये पावसाची दमदार हजेरी। सखल भागात पाणी साचायला सुरुवात। पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।